हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम् तत्तेजो विद्धि मामकम्। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्। जगद्भासयतेऽखिलं यत् आदित्यगतं तेजः जगद्भासयते अखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजः विद्धि मामकम् असे पद आहेत, पदच्छेद आहे. तर यत् आदित्यगतं तेजः अखिलं जगद्भासयते म्हणजे यत् आदित्यगतं तेज. आदित्य म्हणजे सूर्य आणि सूर्यामध्ये असणारं जे तेज आहे ते तेज अखिलं जगत भासयते. त्या सूर्यप्रकाशाने, सूर्यतेज म्हणजे सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशाने अखिल म्हणजे संपूर्ण जगत भासयते नाम ते आपल्याला जाणल्या जाते, प्रत्यक्ष आपल्याला ते दिसते. सूर्यामध्ये असणारं जे तेज आहे त्या तेजाने संपूर्ण जगत प्रतीतीला येते. दुसरं यच्चंद्रमसि तेज हा, तर जे चंद्रामध्ये तेज आहे आणि जे अग्नीमध्ये तेज आहे तर तेज हा मामकम विद्धी, ते तेज माझंच आहे असं समज. तात्पर्य सूर्याच्या ठिकाणचं तेज, चंद्राच्या ठिकाणची ज्योत्स्ना आणि अग्नीच्या ठिकाणची असती अग्नीच्या ठिकाणी असणारी उष्णता. म्हणजे सूर्याच्या ठिकाणी असणारं तेज ते माझंच तेज आहे, चंद्राच्या ठिकाणी असणारे जे तेज ते माझंच तेज आहे, अग्नीच्या ठिकाणी असणारं तेज ते माझंच तेज आहे असं तू समज. असा श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. तर या ठिकाणी भगवान सांगतात ते सूर्याचं तेज आहे. हे सर्व तेज सांगायचं तर ते सांगत असताना भगवंतानी आपली व्याप्ती कशी आहे ही व्याप्ती या ठिकाणी प्रतिपादन केली. नेत्राने रूप दिसतं आणि नेत्राने रूप दिसतं आणि नेत्र सूर्याने दिसतं. सूर्याच्या अनुग्रहाने आपल्या नेत्राने संपूर्ण जगताचं रूप दिसत असतं, पण तो नेत्रही सूर्याच्या प्रकाशानेच आपल्याला दिसत असतो. संपूर्ण जगत जसं सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतं त्याप्रमाणे आपले नेत्र आपल्याला दिसतात, ते सूर्याच्या प्रकाशानेच दिसतात. हे संपूर्ण जरी असलं तरी त्यातली ती प्रक्रिया आहे. तर या ठिकाणी आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक, अध्यात्म, आदिभूत
आणि अधिदैव याच्याशिवाय जाणण्याची प्रक्रिया होत नसते. तर यामध्ये आपले नेत्र असतात ते काय, ते अध्यात्म आहे. आणि रूप असतं, नेत्राने रूप पाहिलं जातं. तर हे रूप आहे आदिभूत आणि सूर्य आहे अधिदैव. देवतेच्या आता इथं काय सांगितलं, सूर्य, चंद्र आणि अग्नी. तर नेत्राची देवता आहे सूर्य, चंद्राची देवता आहे मन आणि अग्नीची देवता आहे वाणीची देवता आहे अग्नी. तीन विषय या ठिकाणी घेतलेत, सूर्य, चंद्र आणि अग्नी. आणि या ठिकाणी 3 इंद्रिय आहेत. सूर्याचं रूप सूर्याने दाखवलेल्या जगताचं रूप पाहण्याकरता नेत्र या इंद्रियाचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे मनाचं जे अधिदैवत आहे ते चंद्र आहे. त्या मनामध्ये असणारं प्रिय अप्रिय सुख दुःख याकरता त्या मनाची देवता आहे चंद्र. त्या मनाची जे देवता आहे चंद्र, त्या चंद्राचं बल, चंद्र या देवतेचं बल असल्याशिवाय मन तो विचार करू शकत नाही. त्याचप्रमाणे अग्नी हे दैवत आहे, अग्नी हे देवता आहे. आणि अग्नी दैवताची प्रसन्नता असल्याशिवाय त्याला अनुग्रह म्हणतात. अग्नी देवतेचा अनुग्रह आहे म्हणून वाणी बोलते. चंद्रदेवतेचा अनुग्रह आहे म्हणून मन प्रिय अप्रिय सुख दुःख हे जाणते. त्याचप्रमाणे सूर्यदेवतेचा अनुग्रह आहे म्हणूनच नेत्र या ठिकाणी पाहतात. अशा 3 देवता सांगितल्या. देवतेच्या अनुग्रहाशिवाय कोणतेही इंद्रिय काम करत नाहीत. असा विषय आहे आलेला, असा विचारसागरात आलेला आहे. तर या ठिकाणी या 3 गोष्टी घेत असताना अध्यात्म, आदिभूत आणि अधिदैव. तर हे नेत्र यामध्ये नेत्र आहे, नेत्रातली जी ज्योती आहे त्याला काय म्हणायचं, हे अध्यात्म आहे. हे अध्यात्म आहे. आणि जे नेत्र रूप पाहतात ते काय, अधिभूत भौतिक येते. आणि या नेत्रावरती ज्याचा अनुग्रह होतो ती सूर्यदेवता आहे. म्हणून अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव या तिन्हीचं हे संपूर्ण ठिकाणी भगवान सांगतात, सूर्याच्या ठिकाणी माझं तेज आहे, त्या तेजाने संपूर्ण जगताची प्रतिती. एवढंच आहे का ते? नाही. तर या तिन्ही ठिकाणी जे अध्यात्म नेत्र आहे त्या नेत्रातली ज्योती कोणाची आहे? ती माझीच आहे. आणि जे या जगताच्या ठिकाणी प्रतितेला येणारं जे रूप आहे ते तरी माझंच आहे ते. आणि सूर्याच्या ठिकाणी जे तेज आहे त्या तेजाने तुम्हाला हे संपूर्ण अखिल जगत प्रतितीला येतं. याचा अर्थ सूर्याचं तेजही माझंच आहे. 3 ठिकाणी. या 3 पैकी एक जर नसेल तर तुम्हाला रूपाची प्रतिती येत नाही, तुमचा डोळा पाहू शकत नाही. सूर्यामध्ये भगवंताचं तेज आहे आणि सूर्य प्रकाशित असला, सूर्याचा उदय झाला, पण जर डोळे नसतील तर मग काय पाहणार तुम्ही? मग डोळे आहेत, सूर्याचा प्रकाश आहे, पण जे पाहायचं ते वस्तू नसली तर काय पाहणार? जरी वस्तू असली तरी त्या वस्तूच्या ठिकाणी रूप नावाची जी गोष्ट असते, नेत्र दुसरं काय पाहू? रूपाचा सुजाणू डोळा. नेत्र हे फक्त रूपच जाणू शकतं. आणि ते रूप आहे ते माझं स्वरूप आहे. सूर्यातलं तेज जसं माझं स्वरूप आहे तसं जे तुम्हाला प्रतितीला येतं आदिभूत म्हणून, ते आदिभूतसुद्धा माझंच तेज आहे. त्याची प्रतीती येते, ते पदार्थाची नाही, ती माझ्याच रूपाची प्रतीती येते. आणि ज्या नेत्राच्या ज्योतीने आपण त्याला वृत्ती म्हणतो, त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभास, आणि त्या चिदाभासाच्या साह्याने तुम्ही जगतातले अनेक प्रकारची रूपं पाहतात. त्या रूपाची आपल्याला प्रतीती येते.
तर त्या ठिकाणी आधिदैवत म्हणजे सूर्य, सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला रूपाची ही गोष्ट अंधार दूर होतो आणि त्याच्या मदतीने आपण ते रूप पाहू शकतो, ही गोष्ट खरी आहे. पण नेत्रतही ज्योती पाहिजे ना. आणि म्हणून मुद्दा सांगायचा आहे, अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव तिघाचं एकीकरण केलं त्यावेळी कोणत्याही विषयाचं ज्ञान होतं. आणि त्या विषयाचं ज्ञान होत असताना तिन्ही ठिकाणी तेज आहे. नेत्रात तेज असल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. ज्या पदार्थाची प्रतीती येते त्याचं अस्तित्व स्वीकारल्याशिवाय प्रतीती येणार नाही. आणि सूर्याचा प्रकाशाचं साह्य असल्याशिवाय त्याची प्रतीती येणार नाही. ह्या अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव हे तीन एकीकरण जसं महत्त्वाचं आहे, तसं तिन्ही ठिकाणी माझं तेज आहे हे समजून घेतलं पाहिजे. भगवान हे का सांगतात? हे तेजाचे गणित मांडायचं का? ह्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तेजाचे गणित नाही मांडायचं, इथलं गणित सांगायचं आहे. हे संपूर्ण रूप जसं माझं आहे, तुम्ही अशी बुद्धी करा. आणि अशी बुद्धी करा. हे नेत्रातलं तेज भगवंताचं आहे. रूपाच्या ठिकाणी अस्तित्व, प्रतीती हे भगवंताचे आहे. सूर्याच्या ठिकाणचा प्रकाश भगवंताचा, ही पहिली बुद्धी. दुसरी बुद्धी, माझं नाही, ते तेज मीच आहे. सूर्याचं जे तेज आहे ते मी काय तेजोन वेगळं नाही. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश वेगळा होऊ शकत नाही. त्याप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी असणारे जी तेज प्रभा आहे, ते प्रभा माझं स्वरूप आहे. सृष्टीच्या ठिकाणी प्रतीतीला येणारे जे रूप आहे ते रूप हे माझं स्वरूप नाही, तो मीच आहे. आणि नेत्रामध्ये जी ज्योती आहे, आत्मरूपाने चिदभास रूपाने जी ज्योती आहे ती माझी नका समजू, ती मीच आहे. प्रथम काय समजायचं? प्रथम बुद्धी काय करायची? नेत्रातलं तेज हे भगवंताचं तेज आहे. सूर्याच्या ठिकाणचं तेज हे भगवंताचं तेज आहे. आणि दिसणारी प्रतीती रूपाचं अस्तित्व हे त्याचंच तेज आहे. अशी प्रथम त्याचं तेज आहे अशी ही पहिली बुद्धी. आणि दुसरी बुद्धी, माझं तेज म्हणण्यापेक्षा ते मीच आहे. नाही तर सूर्य सांगायचा आणि सूर्याचं तेज सांगायचे, जगत सांगायचे, नेत्रातील ज्योती सांगायची, अशातला काही भाग नाही. फक्त माझ्याबद्दलची तुमची व्यापक बुद्धी कशी व्हावी ही एक सांगण्यातली प्रक्रिया आहे. लक्षात आलं? ही सांगण्यातली एक प्रक्रिया आहे. पण तात्पर्य म्हणजे सर्वांना प्रकाशित करणारं जे माझं रूप आहे, ते माझं रूप तुम्हाला जाणून द्यायचे आणि तुमची बुद्धी माझ्याबद्दलची अशी व्यापक होईल, एवढं सांगण्याकरता भगवंतांनी ही प्रक्रिया मांडलेली आहे. नेत्राचं तुम्हाला सांगितलं. पुढे काय? तर मन येतं. मग मन आहे, त्या मनामध्ये मन हे शरीराच्या संबंधित असतं. म्हणून मन हे आहे अध्यात्म. आणि मनाचे विषय असतात प्रिय, अप्रिय, सुख, दुःख. जे काही मनाच्या संबंधित विषय आहेत ते विषय आहेत सर्व आदिभूत, त्याला म्हणतात आदिभौतिक. आणि त्यापुढे त्या मनाची देवता आहे चंद्रमा. मग त्या चंद्रमेच्या बाबतीमध्ये जसं त्याच्या ठिकाणची ज्योत्स्ना असते आणि ती ज्योत्स्ना हे भगवंताचं रूप समजा. मनामध्ये प्रिय आणि अप्रिय असणारे जे त्याचे ते आदिभौतिकता म्हणजे थोडक्यात विषय आहे, त्याच्यामध्ये अस्तित्व हे माझंच असतं. आणि मन ज्याने विचार केला जातो त्या मनामध्ये मनाची एक वृत्ती असते आणि त्या वृत्तीमध्ये चिदभास स्वरूपाने ही माझी शक्ती असते. म्हणजे मनाच्या ठिकाणी मन हे अध्यात्म आहे. प्रिय, अप्रिय, सुख, दुःख इत्यादी द्वंद्व हे आदिभौतिकता आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे चंद्रमा ही त्याचे हे आधिदैव आहे. चंद्राच्या अनुग्रहाने मनाची शक्ती तयार होते. मन तो त्याचा विचार करू शकते. आणि म्हणून चंद्राच्या साह्याने मनाचं बल येतं आणि मनाच्या साह्याने त्यातले तो विषय मन ते विषय जाणू शकतं. असा विषय या ठिकाणी कुठला सांगितला? हा यच्चंद्रमसी. पुढे काय? मग ते यच्चाग्नो, अग्नीच्या ठिकाणी वाणी असते.
जर अग्निदेवता प्रसन्न नसेल तर आपल्याला बोलता येत नाही. आणि वाणीमध्ये ज्या कालामध्ये शक्ती येते ती वृत्ती असते. प्रत्येक इंद्रियात वृत्ती असते. त्या वृत्तीत असणारा चिदाभास या रूपाने ते माझं स्वरूप आहे. म्हणजे वाणीमध्ये असणारी जी ज्योत, वाणीमध्ये असणारी जी ज्योती, म्हणजे वृत्ती असल्याशिवाय एकही शब्द बोलता येत नाही. आणि त्या वृत्तीमध्ये असणारी जी ज्योती ती मी आहे. त्याचप्रमाणे आणि त्या वाणीतून निघणारे जे शब्द आहेत त्या शब्दात भौतिकता असते. पण त्या शब्दामध्ये असणारी जी प्रतीती म्हणून येते तुम्हाला, शब्दातली भौतिकता काय असे, मुखातून शब्द निघाला त्याला अर्थ असतो आणि तो अर्थ जमिनीने पडलेला असतो. तर मी फूल म्हटलं, हे आदिभौतिक असतं. शब्द आणि शब्दाचा अर्थ हा आदिभौतिक आहे सगळा. त्या पदाचा अर्थ आदिभौतिक. आणि म्हणून वाणीतून शब्द निघतो, शब्दाचा जो अर्थ असतो तो अर्थ आहे आदिभौतिक. आणि त्याच्यावरती अनुग्रह होतो तो अग्निदेवतेचा. अग्निदेवतेचा अनुग्रह असेल तर वाणी बोलते. आणि वाणीतून निघालेला शब्द असतो त्याला काहीतरी अर्थ असतो. तर या 3 ठिकाणी अग्नीतलं तेज, अग्नी एक जडच आहे, तो अग्नीतलं तेज काय आहे, माझंच तेज आहे. आणि त्या अग्नीच्या अनुग्रहाने ज्यावेळी तुमच्या मुखातून अनेक प्रकारचे शब्दाची धारा चालते अशी, तर त्या शब्दामध्ये असणारी वृत्ती, त्या वृत्तीमध्ये असणारा माझं तेज चिदाभास रूपाने ते माझंच तेज आहे. आणि त्या शब्दातून निघालेला, पदातून निघालेला जो अर्थ असतो ते अर्थाची प्रतीती येते त्या काळात. त्यातलं अस्तित्व ही माझंच आहे. लक्षात आलं आपल्या त्या. हां, अग्नी आता बरीच माणसं मुकी असतात, खूप मुकी असतात की नाही, त्यांना जीभ असते, तोंड असतं, अग्नी ते वाणी असते, पण त्यांना ती बोलता येत नाही. जीभ आहे, मुख आहे, त्याला बोलता येत नाही. आणि बरीच माणसं बोलता येतात, ती खूप अडखळीत बोलतात. बरीच माणसं बोलतात ते तुटक बोलतात. म्हणजे बऱ्याच त्या एक गोष्ट नाही. तर त्याकरता सरस्वती जशी देवता असते वाणीची, तशी तुम्हाला अग्नी ही वाणीची देवता असते. आणि मग त्या देवतेचा जर अनुग्रह झाला तरच ते इंद्रिय काम करतं, असं वेदांतातली प्रक्रिया आहे. तर तसं का होतं, मागच्या जन्मात तो कुठंतरी अग्नीवर थुंकलेला असतो. ज्यावेळी तो अग्नीवर थुंकलेला असतो, अग्नीचा अपराध केलेला असतो. ब्राह्मण लोकांना एवढी वाणी का मिळते, ते सगळ्यापेक्षा एवढे फास्ट का बोलतात, एवढे शुद्ध का बोलतात, एवढे पुढे का जातात, तर त्यांच्या पिढ्याना पार ते अग्नी होत्र करीत आलेत, त्या अग्नी ती आहुती देत आलेत, अग्नीची सेवा करत आलेत. आणि त्यामुळे त्यांना ती वाणी लाभली. बता अग्नी आहुती हे काय जात थोडीच पाहतं. तुम्ही जर ते केलं तुम्हाला पण ती वाणी लाभेल. सरस्वतीची उपासना केली तुम्हाला पण वाणी लाभेल. आता एखादा मनुष्य भराभरा 10-5 श्लोक म्हणतो, पण एखादा माझा आडणी असलं, माझ्या 2-4 गीता फाटल्यावर मला 1 श्लोक येतो, हा काय तो माणूस आहे, मी माणूस आहे. तर ज्याच्यावरती अग्निदेवतेचा विशेष अनुग्रह असतो त्याची वाणी एक विशेष प्रकारची आपल्याला प्रतीतीला येते. तात्पर्य, मुक्या माणसाला बोलता येत नाही त्याचं कारण काय, त्याच्याकडे सामुग्री, जीभ दिसते, तोंड दिसतं, तो हलवण्याचा प्रयत्न करतो, त्याला बोलायची इच्छा पण असते, त्याला काय बोलता येत नाही. म्हणजे त्याच्यावरती ती अग्निदैवत त्या इंद्रियावरती त्याचा अनुग्रह नाही. आणि अनुग्रह नसल्यामुळे ती इंद्रिय काम करत नाहीत. बऱ्याच वेळा आपले कान असतात पण नाही ऐकू येत, काही ना लहानपणापासून ऐकू येत नाहीत. मग त्या काळात त्या श्रोत्राची असणारी देवता, ती देवता त्याच्यावर अनुग्रह करत नाही, असं विचार सागत पण आलेला आहे. ते 5व्या तरंगामध्ये ती देवता प्रसन्न असेल, अनुग्रह करेल तर ते इंद्रिय आपला विषय ग्रहण करतात. बरोबर आलं लक्षात? अजून तुम्हाला काय म्हणायचं आहे? मग काय नाही, त्या इंद्रियाला त्या देवची, म्हणून तर 3 इंद्रिय घेतलेत भगवंताने. नेत्र घेतले, मन घेतलं आणि वाणी घेतली. तर मग नेत्रकरता सूर्य हे दैवत मानलेलं आहे, मनाकरता चंद्र हे दैवत मानलेलं आहे, आणि वाणीकरता अग्नी हे दैवत मानलेलं आहे.
आणि म्हणून ज्याला वाणी चांगली पाहिजे तर त्यांनी सरस्वतीची उपासना करा, अग्नीची उपासना करा. सरस्वती अग्नीची उपासना केली तर त्याच्या वाणीतला प्रभाव, त्याच्या वाणीतला वेग, त्याच्या वाणीतली शुद्धता, जरी आपण सर्वच गीतेतले श्लोक सारखे म्हणत असलो तरीसुद्धा त्यातल्या उच्चाराची कमी न्यूनाधिकता आपल्याला ती राहते. मग आता त्यात बऱ्याच वेळा वयाचा दोष येतो, बरेच दोष त्याच्यामध्ये, आहाराचा दोष येतो, संगतीचा दोष येतो. मग अशी काही गोष्ट होते. बऱ्याच वेळा आपण, माझ्याकडं तुम्हाला अनुभव कमी पण माझे अनुभव आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला तेजा इशारती, तो ते पंढरपूरचं मूल आहे, ते आमच्याकडे ते तिसरीचं, ते फार त्याची कुठे म्हणजे आपलं त्याच्याकडं पाहिलं का आपल्याला आपली बुद्धीच बंद पडते. तर काय तेज आहे भाऊ, काय वेग आहे त्या मुलाला त्या. आणि मग आता त्या वयामध्ये आपल्याला किती श्लोक येत होते, तिसरीमध्ये होते त्या काळात. आपल्या बापालाच गीता माहिती नव्हती. जगात एक गीता म्हणून कोणी असते, त्यांना गीता तेवढीच माहीत होते, पप्पा आटल्याच्या मुलीचं नाव गीता आहे, बस एवढंच त्याचा अर्थ. गीतेचा काय आपला संबंधच नाही. आणि आपल्या समाजाशी गीतेचा आणि ज्ञानेश्वरी संबंध. आता हे चुकून तुम्ही पुण्यवान आहात, साधू संताचा प्राग जन्मातल्या पुण्याचा तुमच्याकडे ठेवा आहे. साधू संताचा आशीर्वाद आहे, भगवंताची कृपा आहे. आणि म्हणून ना ते बहुजन समाजाचे माणसं याच्याशी संबंधित असं कधी घडतच नाही. काही सुतराम संबंध नाही. आपल्या कुटुंबाचा आणि याचा काही सुतराम संबंध नाही. कोणाच्या कुटुंबात नियमाने ज्ञानेश्वरी असते, गाथा असतो, देवपूजा केली जाते, काय नाही. देवाची पूजा ते काय असते सगळे फार वेगळं आणि विचित्र आहे ते. तर असं आपल्याला तेवढा वेळ नाही सांगायला, मुद्दा एवढा सांगायचा. या सर्वामध्ये तीन तुमच्या गोष्ट लक्षात आली. अग्नीचं तुम्हाला सांगितलं, शब्द हे अध्यात्म आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आदिभूत आहे आणि त्यावरती अनुग्रह करणारा चंद्र हे आदिदैवत आहे. आणि आदिदैव, आदिभूत आणि अध्यात्म याचं समीकरण झाल्याशिवाय त्या इंद्रियाला त्या विषयाचं ज्ञान होत नाही. हे महत्त्वाचं नाही सांगायचं. पण या तिन्ही ठिकाणी माझं तेज आहे असं समज, पहिली बुद्धी. नंतरची बुद्धी, ते तेज माझं म्हणण्यापेक्षा ते तेज मीच आहे एवढं सांगण्याकरता भगवंतानी स्वतःची त्यांच्या रूपाची, त्यांच्या स्वरूपाची व्याप्ती आपल्याला समजून देण्याकरता ह्या विषयाची मांडणी केली आहे. आला सर आपल्याला लक्षात. आणि म्हणून तर ज्या कालामध्ये सर्वात चैतन्य समानच असलं तरीसुद्धा मग यदादित्यगतं तेजम, परमात्माचं सर्वत्र व्याप्त आहे. मग चंद्रातच का पडलं, सूर्यातच का पडलं? तर या ठिकाणी त्याचं तात्पर्य सांगितलं आहे मागं तुम्हाला अनेक वेळा. त्यातलं तात्पर्य एकच आहे. भिंत आहे, आरसा आहे, बाकीची इतर मातीच्या गोष्टी आहेत, पण माणसाचं मुखाचं प्रतिबिंब भिंतीमध्ये नाही पडत, आरशामध्ये पडतं. तर का, ती उपाधी स्वच्छ आहे. आणि म्हणून सूर्यातून आपल्यात काही बदल आहे का? काय नाही. दगडातून सूर्यात काही बदल आहे का? नाही. फक्त त्यातल्या गुणाचा बदल आहे. इतर जड पदार्थामध्ये तमोगुणाचं आधिक्य आहे, म्हणून त्यात भगवंताचं तेज सर्वत्र समानच असतं. पण सूर्याची प्रतिमा, सूर्याची उपाधी अत्यंत सत्वगुणी असल्यामुळे त्यात भगवंताचं तेज अधिक खेचण्याची सामर्थ्य आहे आणि म्हणून तिथं भगवंताच्या तेजाचं प्रागट्य झालं. लक्षात आलं असेल तुमच्या. आपण पाहतो भिंत असेल, दगड असेल, त्यात आपल्या मुखाचं प्रतिबिंब पडत नाही, परंतु आरशात मात्र पडतं. आरसा, दगड, भिंत, माती हे एकच आहे, वेगळं नाही ते काही. पण आरशात का पडतं? तर त्यातले जे कण आहेत ते अत्यंत स्वच्छ आहेत आणि त्यामुळे आपलं प्रतिबिंब पडत नाही. आरसा आपलं प्रतिबिंब खेचून घेतो. त्या उपाधीचा प्रश्न आहे. तसं ज्ञानाची गोष्ट असेल, भगवंताच्या स्वरूपाचं प्रागट्य असेल, त्या उपाधीतील अत्यंत शुद्ध आणि सत्वगुणाचा प्रश्न येतो. ज्या उपाधीमध्ये शुद्ध सत्वगुण अधिक असेल त्या उपाधीमध्ये तेज अधिक प्रतीतीला येतं. सूर्यापेक्षा चंद्राची उपाधी कमी असल्यामुळे सूर्यापेक्षा चंद्राचं तेज प्रखर नसतं, थोडंसं कमी असतं. आणि चंद्रापेक्षा अग्नीचं फार कमी आहे.
किती समजा 10 किलोमीटरचं जरी आग्नी पेटवला, एवढा मोठा डोम केला, मग तो काय सगळी सृष्टी थोडंच प्रकाशित करतो तो, असं नाही. म्हणजे चंद्रात अग्नीपेक्षा चंद्राचं प्रागट्य अधिक, अग्नीपेक्षा चंद्रामध्ये प्रागट्य अधिक आहे आणि चंद्रापेक्षाही सूर्यामध्ये प्रागट्य अधिक आहे भगवंताच्या तेजाचं. त्याचं कारण फक्त उपाधीचा फरक नाही, उपाधीतील गुणाचा फरक आहे. समज लक्षात आलं तुमच्या. आणि म्हणून सत्वगुण ज्याचा आहे ती स्वच्छ उपाधी असते आणि त्यामुळे त्यात अधिक तेज असतं. ही गोष्ट आपल्याला दर्पण, भिंत, लाकूड, दगड यावरती आपल्याला ही गोष्ट समजत असते. असो भाग म्हणून भगवान सांगतात, यदादित्य गतं तेजम जगद भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि घामाविश्य च भूतानि धारयाम्यह मोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः गामाविश्य च भूतानि धारयामिह मोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. गाम आविश्य च भूतानि धारयामि अहम ओजसा पुष्णामि च औषधीः सर्वाः सोमः भूत्वा रसात्मकः असे पद आहेत. अन्वय असा आहे, गाम आविश्य तर या ठिकाणी अहम एव ओजसा भूतानी रसात्मकः सोमा भूत्वा सर्वा औषधी पुष्णामी मी सर्वांचं पोषण करतो. तर या ठिकाणी पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच या ठिकाणी ओजसा म्हणजे आपल्या शक्तीने आपल्या तेजीने सर्व भूतांचं मी प्रथम धारण करतो. धारयामी सर्व भूतांचं धारण करतो. नंतर रसात्मका म्हणजे रसस्वरूप असं अमृतमय असं त्या रसाचं स्वरूप असं होऊन, त्याचप्रमाणे चंद्र याला सोमहा असं म्हणतात. चंद्र होऊन सर्व औषधीचं मी पोषण करतो. पुष्णामी याचा अर्थ काय, मी पोषण करतो. सरळ अर्थ आहे, या पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी सर्वांना या ठिकाणी माझ्या शक्तीने त्यांना सर्व भूतांना मी धारण करतो. दुसरी गोष्ट आहे, रसात्मक होऊन चंद्राच्या माध्यमातून मी सर्व या औषधीचं पोषण करतो आणि त्यामुळे सगळ्या भूतांचंही पोषण होतं. पुष्णामी वगैरे ती पुढे सांगतो तुम्हाला विस्तार करून. असा शब्दशः अर्थ आहे. पहिली गोष्ट, गाम आविश्य च भूतानी धारयामी. तर गाम शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी, आणि पृथ्वी गाम शब्दाचे दुसरे अर्थ होतात, पण ते नको विस्तार करायला. गाम शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी, आणि आविष्य याचा अर्थ विषयते म्हणजे घुसणे, शिरणे, आणि आविष्य याचा अर्थ आहे प्रवेश करून. त्या पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी काय करतो, तर मीच माझ्या शक्तीने भूताचं धारयामी मी धारण करीतो, असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. तर पृथ्वीमध्ये भगवान प्रवेश करून धारण करतात. म्हणजे काय करतात, प्रथम त्या पृथ्वी धारण करून त्यांच्या शक्तीने सर्व भूतांचं धारण करतात, ते नंतरची गोष्ट आहे.
पण पहिलं पृथ्वीचं धारण केलं जातं. तर पृथ्वीचं धारण काय केलं? पृथ्वीमध्ये प्रवेश करून माझी जी अपरिमित शक्ती आहे, कोणती? मायाशक्ती. त्या माझ्या अपरिमित मायाशक्तीने प्रथम ही पृथ्वी म्हणजे एक प्रकारचे कण आहेत असे, त्या कणाला एकत्र जोडून ठेवणं हे माझ्या शक्तीने आवश्यक. मी त्यात प्रवेश करून माझ्या मायेच्या शक्तीने ते सगळे कण असे एकत्र करतो आणि त्याचा एक गठ्ठा तयार करतो. पृथ्वीमध्ये आवश्य. पृथ्वीत म्हणण्यापेक्षा तुका म्हणे आणू तुझविन नाही, नभावुनी पाये वाढ आहे, कणकण मे भरा है भगवान. त्या कणामध्ये आयुष्य पृथ्वीत नाही. पृथ्वी म्हणजे पृथ्वी नाही, पृथ्वीतला जो अणुरेणू आहे त्या अणुरेणूमध्ये प्रवेश करतो आणि त्या अणुरेणूमध्ये मी नुसता प्रवेश नाही करीत, माझी जी अपरिमित शक्ती आहे मायाशक्ती, त्या मायाशक्ती सहज जातो. मग या कणात जसा माझा प्रवेश आहे तर त्या कणात पण माझा प्रवेश आहे, त्या कणात पण माझा प्रवेश आहे. मग सगळ्या कणात माझा प्रवेश असतो. त्या काळात मी माझ्या मायेशक्तीने त्यात प्रवेश केला आहे आणि माझ्या मायेच्या शक्तीने प्रथम ते कण काय केलेत? असे एकत्र एक गठ्ठा केलेत. मग एक गठ्ठा करून चालेल का? ते तेवढं नाही भागत. एक गठ्ठा केले, जरी मातीचा घट तयार केला म्हणजे घट झाला का तो? नाही. मग त्याकरता त्याला भाजून काढावं लागतं, तर तो कार्यकारी होतो, तर त्याचा उपयोग होतो. त्याप्रमाणे मी सर्व कण गाम आयुष्य त्या कणामध्ये मी प्रवेश करून प्रथम एकत्र केले आणि नंतर त्याला मोठं कठोर बनवलं. माझ्या शक्तीने ते कण पहिले एकत्र केले आणि एकत्र करून या ढेपुळीला मी इतकं कठोर बनवलं की तो नाही तर पाण्यात बुडून जाईल. पृथ्वीपेक्षा पाणी या सृष्टीमध्ये 10 पट अधिक आहे. मग त्या 10 पट पाण्यामध्ये पृथ्वीत विरून जाईल ना, कण विरून जातील, ती टिकणारच नाही. आणि म्हणून प्रथम कणात प्रवेश केला, कण एकत्र केले आणि नंतर त्या कणाला एकत्र करून त्याला कठोर बनवलं. कितीही प्रसंग याच्यावरती आले, तुम्ही सुरून घेऊन फोडा नाही तर बाम टाका, दोन्या काय करा, ती पृथ्वी थोडीच हालते, ती काय नाही कर. मग या पृथ्वीला मी कठोर बनवलं, एक ढेपुळी तयार केली आणि ती ढेपुळी पाण्यावरती या ठिकाणी बुडणार नाही. गामाविष्य प्रथम कण एकत्र केले, नंतर त्याला एक कठोर बनवलं आणि कठोर बनवल्याच्या नंतर काय केलं? ते नाहीतर ते जलामध्ये छिन्न विच्छिन्न होईल अशी गोष्ट झाली असती. मग असं कठोर बनवल्याच्या नंतर नंबर 3ला मी या सर्व भूतमात्रांचा आधार बनलो. या ठिकाणी माझ्या शक्तीने काय? धारयामी. मी सर्वांना आधार बनण्याकरता मी त्यांना धारण केलं. जसं कणाला धारण केलं, नंतर एकत्र करून पृथ्वीला धारण केलं आणि पृथ्वीला धारण करून नंतर सर्व भूतमात्राचा मी आधार झालो. पण कोणाच्या माध्यमातून? या पृथ्वीच्या माध्यमातून. गाम आविष्य त्या पृथ्वीमध्ये प्रवेश करून आणि मग मी सर्वांचा आधारभूत झालो, म्हणजे सर्वांचं काय झालो? अधिष्ठान झालो. या ठिकाणी भूतांचा आधार. मग भूतांचाच आधार आहे का तो? नाही. स्थावर जंगम जेवढे जेवढे पृथ्वीवरती जे जे आहेत त्या सर्वांचा आधार झालो. याचा अर्थ अधिष्ठान रूपाने, म्हणजे स्वरूपाने अधिष्ठान रूपाने, व्यवहाराने सुद्धा आधारभूत अशी पृथ्वी झालो. गाम आयुष्य म्हणजे पृथ्वीमध्ये मी असा प्रवेश करून त्यावर भूतांचा आधार झालो. त्याप्रमाणे झाडं दगडं वस्तूंचा पण या ठिकाणी मी आधार झालो. आणि असा आधार झाल्याच्या नंतर मी हे सर्व एकत्र केलं आणि त्या ठिकाणी झालो. मग माझा हे करत असताना तो पृथ्वी धारण करतो, एवढी गोष्ट त्याच्या रूपाने एवढी गोष्ट झाली. पण पुढची गोष्ट काय? मग ते पुढं काय म्हटले भगवान? रसात्मका सोमो भूत्वा. रसात्मका सोमो भूत्वा. तर रसात्मक या सोमो भूत्वा याचा अर्थ सोम म्हणजे चंद्र आणि तो रस याचा अर्थ अमृत. आणि अमृत हे कुठून प्रसवतं? ते चंद्राच्या ज्योत्स्नेतून प्रसवतं. आणि ते करत असताना मग
ते करत असताना मी पुष्णामी, कोणाचं पोषण करतो? सस्यादी धान्याचं. मग आता ज्या कालात पोषण करायचं तर पृथ्वीमध्ये जे जे गवताचे कण उगतात, जे वृक्ष असतात, वेली असतात, सस्यादी काय गहू बाजरी वगैरे असे जे धान्य असतात, गहू बाजरी तुरी ज्वारी नाना प्रकारचे धान्य असतात, भात, ह्या सर्व भातांचं पोषण करण्याकरता त्यांच्यात ती शक्ती नाही. मग त्यांना पोषण कोण? पुष्णामी. कोण? चंद्राच्या माध्यमातून जो रसात्मक चंद्राच्या ठिकाणी जो अमृतस्राव आहे, तो अमृतस्राव तो माझं स्वरूप आहे ते, आणि माझ्या स्वरूपाने मी पुष्णामी. कोण? औषधी. औषधी याचा अर्थ नुसत्या औषधी नाहीत, हे झाडं औषधीच असतात, गवत औषधीच असतं, सस्यादी धान्य औषधीच असतं. ज्याने करून जीवांचं पोषण होईल ते औषधी. याचा अर्थ धान्यासगट सर्वची सर्व. प्रथम कोणला पुष्णामी? प्रथम वनस्पतीला पुष्णामी. आणि वनस्पतीवरती सगळे जीव पोषल्या जातात. हे झाड मी प्रथम झाडाला पुष्णामी. मी प्रथम झाड पोषलं, आणि झाडावरती किती किडी आहेत, किती मुंग्या आहेत, किती पाखरं बसतात, त्याच्यावर कोण पोषल्या जातं, हे अगणित काम आहे. आणि त्या झाडातूनच आपल्याला अनेक प्रकारचे जीवन जगण्याकरता सावली आहे, मग त्याचे काय साली आहेत, त्याचं काय औषध आहे. हे एक झाड झालं. ते दुसरं झाड असते तर गहू ज्वारी बाजरी ते झाडच आहे ना ते. मग त्याच्यापासून मिळणारं धान्य, मग तो आपल्यालाच पोषलं का त्यांनी? बारीक चिंतन करा. कशाचं सांगू तुम्हाला? एक बाजरीचं घ्या, असं एक ज्वारीचं ताट म्हणतात त्याला, एक ज्वारीचं असं ताट त्याला झाड म्हणतात. त्या झाडामध्ये काय काय हो? त्यात किती किडे आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यावर पाखरं बसतात की नाही? पहिली गोष्ट त्या झाडाचं पोषण केलं आहे का नाही? त्याला जमिनीतून उगवून आणलं, इथपर्यंत वर घेऊन गेलो, तिथपर्यंत त्याला कण यायपर्यंत, कणीश यायपर्यंत इतकं सोपं आहे का ते? मग पहिल्यांदा काय केलं? पुष्णामी, औषधी पुष्णामी. आणि औषधीवरती त्याच्यावरती त्या झाडावरती लाखो जीव, त्या कणसावरती पाखरं, त्या कणसावरती माणसं, काय त्याच्यावरती जे असेल ते पुष्णामी. याचा अर्थ माणसाला खाऊ घालतो एवढंच थोडंच आहे. जे जे जीव त्यावर जगतात ते प्रथम चंद्राच्या माध्यमातून रसात्मक होऊन, आणि त्या रसात्मक अमृताच्या साह्याने मी पृथ्वीवरती जेवढे काय आहेत त्यांचं प्रथम त्याला उगवणं म्हणजे ते पोषणच आहे, त्याला वाढवणं म्हणजे ते पोषणच आहे. आणि वाढवल्याच्या नंतर त्याच्यावर लाखो जीव जगतात, हे सुद्धा त्या जीवांचं काय आहे? पोषणच आहे. आणि म्हणून पुष्णामी. आधी काय? औषधी, नंतर काय? भूत. हे संपूर्ण पुष्णामी. सर्व औषधी, रस, धान्य, पोषण. मग इथपर्यंत झालं का? इथपर्यंत नाही. तुम्ही जर ते अन्न खाल्लं तर ते रसरूपाने पुष्णामी, गंधरूपाने पुष्णामी. रस आहे. तुम्हाला एखाद्या पदार्थात रसच नाही वाटला, तुम्हाला दगड खा म्हणलं तर खातान का? नाही खाणार. त्यात रस नाही कोणता. रसात्मक आहे ना. मग त्या रसाच्या रूपाने पुष्णामी येते. मी तर आहे तिथं आहेच मी, पण मी रसाच्या रूपाने पोचतो. आणि एखाद्या पदार्थाला जर घाण वास आला तुम्ही खाल का? ते उग्रवास तरी खातात का? आता काही माणसं खातात मुद्दाम उग्रवासाचे पदार्थ खाण्याकरता माणसं पैसे खर्च करून खातात. तो त्यांचा भाग वेगळा, कारण त्यांची ती पण पुष्णामीच आहे. एखादे ढोर मेलं, आणि ढोर मेल्यानंतर ते मांस सडलेलं असतं, पण तरी ते काही त्याला आवडीने खाणारे असतात. कावळे असतात, गिधडं असतात, कुत्रे असतात. ती पुष्णामीच आहे ना. ते कोणत्याही रूपाने रसात्मक. पण या ठिकाणी जसं त्या पदार्थात रसात्मक असतं तसं त्या ठिकाणी गंधात्मक पण असतं, गंधाच्या रूपाने पण असतं. म्हणजे तात्पर्य सुगंध असंच नका घेऊ तुम्ही. त्या पदार्थामध्ये कोणत्याही रूपाचा गंध हा असतो, आणि त्या गंधाने सुद्धा पुष्णामी. रसाने जसा पुष्णामी तसा गंधाने सुद्धा पुष्णामी. आणि त्यात एक स्वाद असतो. स्वादाच्या माध्यमातून, रसाच्या माध्यमातून, गंधाच्या माध्यमातून, रूपाच्या माध्यमातून.
प्रत्येक पदार्थाला रूप आहे, रूपाने कोणीतरी पोषल्या जातं. जीव एक नाहीत, पोषणं एका रूपाचं नाही. पुष्णामी हे अनेक प्रकारचं, अनेक प्रकारे, अनेक प्राण्यांचं, अनेक भूतांचं, अनेक जीवांचं, अनेकाचे अन्न वेगळे वेगळे आहेत. 14 भुवनं आहेत. 14 भुवनामध्ये प्रत्येक प्राणी मात्र वेगळे असतात आणि प्रत्येक प्राणी मात्रामध्ये सगळ्यांचे अन्न वेगळे वेगळे असतात आणि त्या पद्धतीने ते काय करतात, ते या ठिकाणी त्यातून ते पोसले जात असतात. आणि म्हणून भगवान म्हणतात, गामाविश्यच भूतानी धार्यामी अहम ओजसा. रसात्मक होऊन मी सर्वांना पोषण करतो. आकाश आहे, वायू आहे, अग्नी आहे. मग या सर्वाच्या ठिकाणी आकाशात, वायूत आणि मेघात, अग्नी आहेत, सगळ्या ठिकाणी, सगळ्याच्या ठिकाणी माझी व्यापक शक्ती आहे. इथं भगवान म्हटलेत ना ते आविष्य. मग त्या पृथ्वीतच प्रवेश आहे का त्याचा? आकाशात पण प्रवेश आहे, वायूत पण प्रवेश आहे. वायूत आपल्याला मेघाच्या रूपाने दिसतं, मेघ इकडे तिकडे पडतात, त्याचा अर्थ मेघात वायूत प्रवेश आहे, अग्नीत प्रवेश आहे, जलात प्रवेश आहे, पृथ्वीत प्रवेश आहे. कारण सगळे हे एकत्रच आहेत पंचमहाभूत. याच्यात प्रवेश करून आणि मग या ठिकाणी हो समष्टी सृष्टी. त्याशिवाय काय, आता पृथ्वी आली का पाणी असतं त्याच्यामध्ये, आणि वरचे 5 भूताचे, पृथ्वी तर 5 भूताचे गुण असतात त्याच्यामध्ये. हां हो बुडून गेली असते ती. मग आता त्याच्यापेक्षा हे दगड जरी एक दिवस पगळायला आली तर काय करतात, आणि पाणी जर एक खटी ते जरा गठ्ठ झालं असतं, पाणी एका जागेवर गोठलं तर काय करतात. तिची ती माया शक्ती कायम पाण्याला पातळ ठेवणे ही प्रक्रिया करते. याला तर अघटित माया म्हणजे काय, अघटित घटनेचा तर किती जरी गारठलं तरी पाणी हे सगळं पाणी एकखटी बंद होईल वायाचं दगडासारखं, असं कधी घडणार नाही. आणि दगड कधी पातळ होतील असं कधी घडणार नाही. यालाच काय म्हणतात, भगवंताच्या शक्तीने सगळी सृष्टी चालते. भेषास्मत वात पोहते भेषोदिते सूर्या, चाले शिर कोणाचे सत्य, आणि कोण बोलवी ते हरे विना. हो विरेचे ना. मी रिगला सु भूतळी, मी गाम आयुष्याचे त्याचे ते मी रिगला सु हा आहे ना वस्तू. मग ती आत्तापर्यंत तेच सांगितलं तुम्ही तर एवढंच म्हटलं. मी तर तुम्हाला कुठून सांगितलं, कणापासून सांगितलं, कठोरतेपासून सांगितलं, आधारतेपासून सांगितलं. मग ते असाच या पद्धतीने धरलं. तुम्हाला ते तुमच्या पुस्तकात नसलंही पाहिजे. भगवान कणात प्रवेश करतो आणि तो एकत्र करतो, आणि एकत्र करून आणि मग तो त्या ठिकाणी असं धारण करतो. मग ज्या काळात अशी गोष्ट घडते, भिंत बांधल्या जाते. भिंत बांधल्या राहील का भिंत? ती त्या मातीतली चिकनाई आणि इतकी अशी उंच, त्याला ती लपटून ठेवणं ही ती माझी शक्ती आहे ना. ती त्यातला मातीतला चिकनपणा जर मी माझ्या शक्तीने ते नाही धारण केलं ते पडून जाईल. ते त्याचा अर्थ तसा आहे, तो असा प्रकार आहे. आणि म्हणून हे सर्व गोष्टी धारण करणं हे एका रूपाचं नसून अनेक रूपाने धारण करतो, आणि धारण करून अनेक रूपाने पोचतो. मग जरी चंद्रामध्ये ज्योत्स्ना रसात्मक या रूपाने मी असलो तरी त्याला सर्व रूपाने मी पोचतो. आणि कसं पोचलं जातं मी तुम्हाला सांगितलं. ते अगदी प्रथम झाडातून नंतर सस्यादी धान्य येतात, फळं येतात, फुलं येतात. हे सर्व पुष्ण मी सगळी पोषण्याचीच प्रक्रिया आहे. जरी तुम्ही फुलं खात नसले तर फुलं खाणारा कोणीतरी आहे. झाडाची पानं तुम्ही खात नाहीत, पण झाडाची पानं खाणार म्हणजे जीव आहे. हे सगळं आहे, हे जीवाच्या पोषणे करताच असतं. अहम वैश्वानरो भूत्वा, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापान समायुक्त प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम् पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् अहं वैश्वानरः भूत्वा प्राणिनां देहम् आश्रितः प्राण आपान समायुक्तः पचामी अन्नम चतुर्विधम असे त्याचे पद आहेत. तर अहम प्राणिनां देह आश्रितः वैश्वानरा प्राणापान समायुक्तः वैश्वानरा भूत्वा आणि चतुर्विधम अन्नम पचामी 4 प्रकारचे अन्न मी पचवितो. अर्थ असा आहे अहम म्हणजे मी. भगवान सांगतात मी प्राणिनाम सर्व प्राण्यांच्या देहाचा आश्रय बनतो. म्हणजे माझ्याच आश्रित हे संपूर्ण प्राणी राहतात. प्राण्यांच्या शरीरामध्ये स्थित राहणारा आणि त्यानंतर अहम प्राणिनां देह आश्रितः अहम वैश्वानरः भूत्वा अहम प्राणापान समायुक्तः एवढं होऊन मग चतुर्विधम अन्नम पचामी. 3 प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. प्रथम मी प्राणी मात्रांच्या देहात राहून त्यांचा आश्रय बनतो. आश्रित राहणारा शरीरामध्ये माझ्या आश्रयाने सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये स्थित राहणारा. नुसता स्थित राहत नाही, तो त्यांचा आधार बनतो. दुसरं सांगितलं तर प्राण आपान युक्त. प्राण आणि आपानाच्या याद्वारा त्या प्राण आपान आणि वैश्वानर नावाचा जठरामध्ये अग्नी होऊन मी 4 प्रकारचे अन्न पचवितो. असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तर या ठिकाणी प्राणिनां देहमाश्रितः, तर प्राण्याचा जो देह आहे त्या देहात माझ्या आश्रयाने सगळे राहतात. त्या प्राणचा सर्वांचा आश्रय मी होतो. याचा अर्थ जर माझा आश्रय नसेल तर त्या प्राण्याचं अस्तित्व सिद्ध होणार नाही. म्हणजे त्या प्राण्यांना माझा आश्रय किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट प्रथम देह, नंतर प्राण, नंतर अग्नी, नंतर अन्नाचं पचन आणि नंतर मग परत पुष्णामी, नंतर त्यांचं होतं पोषण. तर या ठिकाणी पहिली गोष्ट देहाचा आश्रय. तो देहाचा आश्रय यात सर्व शरीरामध्ये ज्या कालामध्ये ज्या काला जे पाहिजे त्या कालामध्ये ते असतं. तुम्ही शरीरात राहतो म्हणजे नुसता राहतो का? शरीराला उष्णतेची गरज असते की नाही? शरीराला उष्णतेची शरीराला थंडीची पण गरज असते का? पण शरीरात उष्णता अहम वैश्वानरो. समुद्रामध्ये असतो अग्नी, त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. आणि आपल्या शरीरामध्ये जो असतो तो वैश्वानर नावाचा अग्नी असतो. मग त्या शरीराचं तापमान ठेवण्याकरता याच्यात अग्नी पण आहे आणि याच्यात जल पण आहे. याच्यात अग्नी पण आहे, याच्यात जल पण आहे. मग या ठिकाणी मी नुसतं देह आश्रित आहे का? कोणत्या रूपाने आश्रित आहे मी? अग्नीच्या रूपाने पण आहे, जलाच्या रूपाने पण आहे आणि आधार या ठिकाणी हाडं वगैरे मांस हे पृथ्वीच्या रूपाने पण आहे. एकूण पंचमहाभूत या शरीरामध्ये पंचमहाभूताचं समीकरण आहे आणि ते समीकरण असून ते एकत्र आहे आणि ते एकत्र होऊन मी त्यांचा आधार बनतो. शरीराचा आधार बनतो याचा अर्थ काय? काय चैतन्य असं थोडंच आहे. तर चैतन्य तर मुळात अधिष्ठान तो भाग वेगळा, पण तरी मी आकाशाच्या रूपाने शरीरामध्ये पोकळी जर नसते तर कशा श्वास घेणार तुम्ही? आकाशाच्या रूपाने, वायूच्या रूपाने, अग्नीच्या रूपाने, जलाच्या रूपाने आणि पृथ्वीच्या रूपाने. शरीरात पृथ्वीचा जड भाग आहे,
शरीरामध्ये ओले रक्त वगैरे मज्जा हे काय म्हणतो त्याला आपण ओलेपणा आहे, पाण्याचा भाग आहे आणि उष्णता म्हणून आपल्या ठिकाणी अग्नीचा भाग असतोच. आणि त्यानंतर वायू प्राणापान, तर ही गोष्ट सरळच आहे, त्यात प्राणापान वायूचा प्रवेश आहे. आणि तिसरी गोष्ट पोकळी म्हणून आकाश, कानाचे छिद्र आपल्याला दिसतात. तर एकूण पंचमहाभूत जे एकत्र आहेत त्या एकत्र करून आणि मग मी त्यांचा आधार बनलो. आधार बनलो म्हणजे अधिष्ठान चैतन्याच्या रूपानेच नाही, तर पंचमहाभूत एकत्र घेऊन मी त्या सर्व भूतांचा आधार बनलो. समजलं? आणि असा आधार बनल्याच्या नंतर पुढे काय केलं मग? प्राण अपान युक्त हा. तर प्राण कोण आहे? मीच आहे. तो ना आपण तरी कोण आहे? मीच आहे. आणि प्राणापानाने प्राण आणि आपण यांनी युक्त होऊन कोणतंही अन्न असेल तर त्या पचनाकरता प्राणाची पण गरज पडते आणि आपणाची पण गरज पडते. प्राणाची गरज काय पडते? सर्व प्राणी मात्राला संपूर्ण हे अन्न आत घेण्याकरता प्राण असे आत ओढत असतात आणि आपण असे खालून येत असतात. आणि जसं असं दोघांचं एकीकरण जर झालं तर त्याला काय म्हणतात? पचनक्रिया होते. नुसते प्राण असून याचा आपण जर कमी पडला तर त्याची पचनशक्ती मंदवली. मग प्राण आणि आपण, तुम्ही भाता पाहिला का घेसाड्याचा? तो घेसाड्याचा भाता खालून एक असतो आणि वरून एक असतो. नुसता वरून दाबल्या जात नाही, तो खालून पण वाढला जातो. दोन्हीचं असं जर झालं तर माऊलीने तीच उरली, प्राणापानाच्या जोड भाती आणि फोंकोनिया अहोरात्री आठ तसे आठी तसो नेनो किती भास. कोण कोण काय काय त्या उदरात टाकतं याचा काही भरोसा नाही. कोण दारू टाकली तरी गडप, दूध टाकलं तरी गरप, पाणी टाकलं तरी गडप. तर काही हाडकं, तर काही लाकडं, तर काही कठीण, तर काय काय खातात. हत्ती लाकडं खातो, हत्ती लाकडं खातो ना. मग ती लाकडं पण हत्तीच शक्ती आहे का ती? हत्तीतल्या प्राण आणि आपण जोड जोडोनी अहोरात्री. मग ते या ठिकाणी प्राण आपणाच्या ज्या शक्ती असतात तर ते प्राण आपण जो त्या ठिकाणी असे जे दोन भाते असतात ते दोन भाते असे एकत्र झाले तर त्यातून पुढे हवा निघते, तर प्रक्रिया होती. तसं ते या ठिकाणी काय सुरुवात होती तिचे? प्राणापानाच्या जोड भागती आणि फुंकोनी अहोरात्री. तुम्ही काय रात्री सकाळी 11 वाजता खाल्लं म्हणजे पचत तास थोडंच आहे. काही 12 वाजता खातात, काही 24 खातच राहतात 24 तास. ते 24 तास चालूच राहतं ते अहोरात्र. बरं, अहोरात्र खातेत, काय खातेत याचा भरोसा नाही. आणि आपलाच प्रश्न आहे, सृष्टीचा प्रश्न आहे, जगताचा प्रश्न आहे. आपल्याकडे दिवस मावळाला तर काही ठिकाणी दिवस उगतो, मग तिथली प्रक्रिया काय बंद होईल का ती? तर तशी ही प्रक्रिया अहोरात्र म्हणजे रात्री आणि दिवस मी या ठिकाणी भात्याप्रमाणे त्या 4 प्रकारच्या अन्नाचं मी पचन करतो. पण पचन करतो म्हणजे अहम वैश्वानरा भूत्वा, म्हणजे मी वैश्वानर नावाचा अग्नी होऊन पचन करतो. इतकी भगवंताची व्याप्ती आहे तरी बिचारी काही महामहोपाध्याय ते देवाला काही मानायला तयार नाहीत. अरे भल्या माणसा, हे जठराची ह्या सगळ्या अवयवाची रचना करणारा असा कोणीतरी असलाच पाहिजे ना. त्याचं जर तू नाही मान्यता केली तर कोण आहे हे? मग तुला खाल्लं अन्न कसं पचतं? लघवी संडाचं क्षरण कसं होतं? तुला ज्या कालामध्ये अन्न आत घेतल्या जातं त्याला जर प्राणाचं साह्य नसेल तर अन्न आत घेतल्या जाणार नाही. आपणाचं साह्य नसेल तर त्याचं रेचन होणार नाही. ही सगळी प्रक्रिया येते ही भगवत कृपेने, नुसती कृपेने नाही. तो भगवान सांगतो मी स्वतः होतोय ते, मी ते स्वतः होतोय ते धारण करतो. मी स्वतः मायेच्या शक्तीने मी स्वतः धारण करतो. मी तुमच्या उदरातलं अग्नी होऊन तुमच्या अन्न 4 प्रकारचं अन्न मी पचवतोय, त्याचं क्षरणसुद्धा मी करतोय. मग आता एवढं करूनसुद्धा आपण जर भगवंताला मानायचंच नाही, त्याला काय म्हणावं? आपल्याकडे काय त्याला शब्द नाही असा. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात मी प्रथम सर्व प्राण्यांच्या देहाचा आश्रय बनतो तो या रूपाने. नंतर प्राण आणि आपण यांनी युक्त होऊन
आणि त्यामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी त्या अग्नीच्या रूपाने प्रवेश करून आणि मग चतुर्विधम अन्नम पचामी, 4 प्रकारचे अन्न या ठिकाणी पचन करतो. त्याला काय म्हणतात? भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य. 4 भक्ष्य म्हणजे खाणारे, चावून खायचे भक्ष्य, आणि भोज्य म्हणजे वरण भात वगैरे आपण खातो, चपाती असे ते त्याला भोज्य म्हणतात. आणि लेह्य म्हणजे चाटायचे. भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य. ऊस आंबे खातो ते तुम्हाला तेवढं खायचं बरं, चांगलं पटापट सांगत. खायचं लय ज्ञान असतं माणसाला सगळ्याला, ते काय सांगावं लागत नाही कोणाला. ते असं असतं भोजन. मग त्यात एवढंच झालं का ते आत्ता पाठीमागच्या श्लोकात जे सांगितलं तसं त्या भोजनामध्ये काय असावं लागते? सुरसता असावी लागते. सुरसता असावी लागते. त्यात पण उत्तम गंध पाहिजे, रूप पाहिजे, ते मृदू पाहिजे. ना तर तुम्हाला आले जवळ पडते 17व्या अध्यायामध्ये ते खूप चांगल्यापैकी आहे. म्हणून ज्या कालामध्ये ह्या गोष्टी घडतात त्यात सर्व मग खाण्याची इच्छा, त्याला इच्छा जी होती ती इच्छा तरी कोणाची? माझ्या रूपानेच इच्छा होते. खाण्याची इच्छा होती माझ्या रूपानेच होते. मग ते त्याला खाल्ल्याच्या नंतर त्यातून पाप पुण्य निर्माण होतं. यज्ञशिष्टाशन संतो मुच्यंते सर्व किल्बिषय हे आपण असं म्हणतो. म्हणून वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे यज्ञ कर्म. आणि म्हणून मनुस्मृतीमध्ये म्हणलंय अन्नाची निंदा करू नये. अन्न हे परब्रह्म आहे. आणि म्हणून चतुर्विधम कोणतंही जरी अन्न असलं तरी हे आपण हे तुम्हाला सांगितलं भक्ष्य भोज्य लेह्य. पण तेवढं अन्न नाही, अन्न दुसरं असतं ना. अन्न कोणतं असतं? ते पार्थिव अन्न एक, दुसरं आहे आप्य अन्न आहे, तिसरं तैजस अन्न आहे, आणि चौथं वायुरूप अन्न आहे. आणि याच्यावर पोचतात जीव. तर पहिलं पार्थिव रूप अन्न आहे, त्याने आपल्यासारखे जीव पोषल्या जातात. पार्थिव म्हणजे जड रूपातलं असतं, धान्य रूपातलं, भात रूपातलं, याला पार्थिव अन्न असं म्हणतात. त्याला रूप आहे आणि मनुष्यदिक त्याच्यावरती पोषले जातात. दुसरा आहे आप्यरूप. आता आप्य म्हणजे पाणी, जलरूप म्हणा, जलरूप म्हणा. आप्यरूप म्हणजे आता चकोरादी पक्षी ते पाण्याशिवाय जगत नाहीत. चकोरादी पक्ष पाण्याशिवाय जगत नाहीत. आणि समुद्रातील कितीतरी आहेत असे जीव की ते पाणीच त्यांचं जीवन असतं. जीवना वेगळी मासोळीन तुका तैसा तळमळी. माशा जीवन तर पाणीच आहे का नाही? पाणीच हे काहींचं अन्न असतं. त्याला म्हणतात आप्यरूप अन्न. आणि दुसरं आहे तैजसरूप अन्न. वाल खिल्ल्याधिक ऋषी असतात. आता जे समाधी लावून बसले असतात 200-300 वर्षे असे जे ऋषी बसलेत ते काय फक्त तैजस अन्न घेत असतात. ते फक्त तैजस पंचदशीमध्ये पण आले. देवांचं अन्न, राक्षसांचं अन्न, मानवाचं अन्न, या असं आहे. मग यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर त्यातून जे तेज निर्माण होतं ते देवांचं अन्न मानलेलं आहे. ते असे अन्न प्रत्येक वेगळे. आणि वायुरूप आहे. तर वायू भक्षण करून खूप जीव जगतात. आजगर काय करतो? त्याला काय रोज खायला मिळतं का? तो वायू सर्प हे वायू भक्षण करूनच जीवन त्यांचं जगत असतात. ते म्हणून वायुरूप अन्न आहे, तैजसरूप अन्न आहे, आपे म्हणजे जलरूप अन्न आहे, आणि काहींचं पार्थिव म्हणजे पृथ्वीरूप अन्न आहे. तर असे 4 प्रकारचे अन्न आहेत. आणि 4 प्रकारच्या अन्नाने मी या ठिकाणी सर्व प्राणीमात्रांचं पोषण करीतो. याला म्हणतात चतुर्विधम अन्नम, अचतुर्विधम अन्नम पचामी. मी माझ्या अहम वैश्वानरो भूत्वा, वैश्वानर नावाचा अग्नी होऊन प्रत्येकाच्या शरीरामध्ये ह्या अन्नाचं पचन करतो. म्हणूनच जीव हे यथायोग्य जगतात, नाहीतर मग ते जगणारच नाहीत. ते झालं. तात्पर्य काय? 3 गोष्टी सांगितल्यात. मी या शरीराचा आश्रय सर्व प्राणीमात्रांच्या शरीराचा आश्रय होऊन राहतो. त्याप्रमाणे सर्वांच्या शरीरामध्ये प्राण आणि अपान युक्त होऊन त्या प्राण तो मीच होतो प्राण आपणाच्या रूपाने.
आणि त्यात नंतर आपलं वैश्वानर नावाचा अग्नी होऊन त्या जठरामध्ये असलं अन्न 4 प्रकारचं त्याचं मी पोषण करीतो, असा श्लोकाचा अर्थ आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान